आपल्या सगळ्यांना सवय असते आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी सकाळी सकाळी आपण पेपर वाचत असतो। पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी खास घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। तुमच्या आवडीचे वर्तमानपत्र आणि आघाडीच्या वर्तमानपत्रातील आजच्या बातम्या कोणत्या आहेत, आजच्या हेडलाईन्स कोणत्या आहेत ते आपण जाणून घेत असतो। चला तर मग सगळ्यात आधी लोकसत्ताची आजची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। उत्साहाला घोळाच्या झळा अशी ही बातमी आहे। राज्यातील पहिल्या 4 टप्प्यांपेक्षा सोमवारी मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मतदानाचा उत्साह जास्त होता। ध्रुवीकरणाच्या शक्यतेने दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जोर लावल्याने मतदार सकाळपासूनच हिरिरीला बाहेर पडले। पण आयोगाच्या नियोजनातील ढिसाळपणाने या उत्साहावर पाणी पडलं। संथ प्रक्रियेमुळे अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र होतं। कडक उन्हामध्ये ताटकळत उभं राहावं लागत असल्याने मतदारांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। काल 5व्या टप्प्यातलं मतदान झालं। मतदारांमध्ये उत्साह होता, मोठ्या संख्येने ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचले सुद्धा। पण इथं जो घोळ सुरू होता ईव्हीएम मध्ये किंवा जो संथ गतीने मतदान या ठिकाणी सुरू होतं त्याच्या झळा लोकांना बसल्याचं पाहायला मिळतंय। अनेकांना उन्हाचा त्रास झालेला आहे आणि अनेक जण उन्हामध्ये तात्काळत उभे राहिल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे संतप्त भावना व्यक्त झाल्या। यानंतर मटाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। रांगांमध्ये मतदारांची होरपळ अशी ही बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सची। निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबईतील मतदार मतदानासाठी मोठ्या रांगा लावून उभे होते। पण मतदान केंद्रांमध्ये 2 ते 3 वेळा ओळखपत्र विचारून मतदानाला जाणीवपूर्वक विलंब केला जात होता असा आरोप शिवसेना युबीटीनं केला आहे। शिवसेना युबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सोमवारी हा आरोप केला। तर मुंबईमध्ये संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली। आता मात्र नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी त्यांचे रडगाणं सुरू केलंय अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। तर काल मतदान सुरू होतं आणि मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडलेले होते। त्यांच्या रांगा पाहायला मिळत होत्या मतदान केंद्राबाहेर। पण या ठिकाणी अतिशय संथ गतीने मतदानाची प्रक्रिया सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। तर 2-3 वेळा ओळखपत्र विचारून लोकांचा घोळ घातला जातोय, जास्त वेळ घेतला जातोय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्यावरून फडणवीसांनीही पलटवार केल्याचं पाहायला मिळालं। यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना युबीटीचं हे मुखपत्र आहे। भाजपचे चीन कनेक्शन 12 गुप्त बैठका झाल्या अशी ही बातमी आहे। भाजपचे चीनशी घनिष्ठ संबंध आहे। 2008 पासून भाजपचे प्रमुख नेते चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष आणि प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत। त्यांच्यामध्ये 12 उच्चस्तरीय गुप्त बैठका झाल्या अशी माहिती पुराव्यांसह देत काँग्रेसने भाजपच्या चीन कनेक्शनचा पर्दाफाश केला। या बैठकांमध्ये नेमके काय घडलं हे कळलंच पाहिजे असं नमूद करत काँग्रेसचे नेते आणि माध्यम विभाग प्रमुख पवन खेरा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। तर भाजपचं जे देशातील सगळ्यात मोठा पक्ष आहे, राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष आहे अशा भाजपचं चीन कनेक्शन असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। आणि त्याचबरोबर जे 2 वेळा सत्तेत आहेत, तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी कंबर कसलेल्या भाजप पक्षावर गंभीर असा आरोप करण्यात आला आहे। चीन जो भारताचा शत्रू आहे, भारताची जमीन तो हिसकावून घेत असल्याचा आरोप सातत्याने होत असतो आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचं चीन कनेक्शन असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। आणि भाजपच्या चीन सोबत 12 गुप्त बैठका झाल्याचंही काँग्रेसने सांगितलेलं आहे। पुरावे दिल्याचंही सामनाच्या या बातमीत म्हटलंय। यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी अशी ही बातमी आहे। आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे मुख्य वकील करीम खान हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत। त्यांना एका प्रकरणामध्ये अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। जागतिक नेत्यांनी या मागणीवर टीका केली आहे। यापूर्वी 2023 मध्ये जेव्हा आयसीसीने पुतीन विरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं तेव्हा अमेरिकेसह जागतिक नेत्यांनी त्याचं समर्थन केलं होतं। काही देशांनी पुतीन त्यांच्या देशामध्ये आल्यास त्यांना अटक करू अशी घोषणाही केली होती। आता नेत्यानहू यांच्या अटकेची मागणी होत असताना अमेरिकेसह जगातील बहुतांश देश या मागणीला विरोध करतायत। तर रशियाला विरोध करताना पाश्चात्य देश युक्रेन विरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनला मदत करतायत हे विशेष। इस्रायलचे हमास विरुद्धचे युद्ध सुरू असताना अमेरिकेसह पाश्चात्य
पाश्चिमात्य देश इस्रायलला पाठिंबा देत आहेत आणि त्याला लष्करी साहित्य पुरवत आहेत। तर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे आणि इंटरनॅशनल कोर्टानं हे अटक वॉरंट जारी केलं आहे। त्यामुळे आता नेत्यानहू यांना अटक केली जाते का ते बघावं लागणार आहे आणि याविषयीची ही बातमी आहे गुजरात समाचारची। तर मोठ्या घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावर घडताना पाहायला मिळत आहेत। युद्ध सुरू आहे, इस्रायलकडून हल्ले केले जात आहेत गाझा पट्टीवर आणि त्याच पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानहू यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती समोर येते आहे। यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची आजची हेडलाईन नेमकी काय आहे ते आपण बघणार आहोत। इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू अशी ही बातमी आहे। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातामध्ये इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांचा मृत्यू झाल्याचं सोमवारी स्पष्ट झालेलं आहे। तर या हेलिकॉप्टरमध्ये पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर, अन्य अधिकारी आणि अंगरक्षक होते। दरम्यान उपाध्यक्ष मोहम्मद मोकबर हे देशाचे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील अशी घोषणा खामेनी यांनी केली आहे। तर वायव्येकडील डोंगराळ प्रदेशामध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी जे 63 वर्षांचे होते आणि परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान जे 60 वर्षांचे होते त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।